शिवतेज बॉयज विरुद्ध वस्ताद. लेग साइडला टाकलेला चेंडू, खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. या वाईडने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावर. संघाचं खातं उघडते या 1 धावेनं. अतिशय सुंदर चेंडू, समजला नाही, त्रिफळाचित केलेलं आहे, बोल्ड झालेला आहे. एक मोठा धक्का वस्ताद संघासाठी. अमनच्या स्वरूपातील मोठा धक्का वस्तादला. पाहूया अमनची जागा भरून काढण्यासाठी निघालेले ते उमेश वनरसे सर. नॉन स्ट्राईकला असेल तो जयेश, स्ट्राईकला असेल ते उमेश. निखिल याचा अतिशय सुंदर चेंडू, पहिला चेंडू खराब टाकला होता, परंतु दुसरा चेंडू अतिशय सुंदर त्रिफळाचित केलेले. अमनना काही समजलेला नाहीये चेंडू. निखिलचा चेंडू, सामना करेल ते उमेश. पहिलं षटक चालू. पुन्हा एकदा टाकलेला सुंदर चेंडू. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावर. 1 बाद 2. आता स्ट्राईकला असेल तो ऑलराऊंडर खेळाडू जयेश, आयकॉन प्लेयर जयेश. सामना करेल तो निखिलचा. ऑफ साइडला जोरदार तटवण्याचा प्रयत्न केला होता, थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरीही धाव पूर्ण. थोडस खराब क्षेत्ररक्षण, याचा फायदा घेतलेला आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. 1 बाद 4. पहिलं षटक चालू. लेग साइडला जोरदार तटवलेला चेंडू जातोय सीमा रेषेपार. षटकार. खूपच सुंदर फलंदाजी जयेशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. निखिलचा चेंडू, पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो जयेश. पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न केलेला चेंडू हवेमध्ये आणि सोपा झेल सुटलेला आहे. एक मोठं जीवदान मिळालेलं आहे जयेश याला. खराब क्षेत्ररक्षण, सोपा झेल होता. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. एक चांगलं कमबॅक गेलं होतं निखिल याने एका षटकारानंतर. पाहूया जीवदानाचा फायदा जयेश घेतो की नाही. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी निखिलची.
पुन्हा एकदा लेग साईडला जोरदार मारण्याचा प्रयत्न, बीट झालेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू, सुंदर गोलंदाजी निखिल्याची. दरम्यान षटकाची समाप्ती झालेली. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-12 या आकड्यावर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेले आहेत कर्णधार धीरज. समोर सामना करेल ते उमेश. धुवाधार फलंदाज आहेत उमेश, तसेच ऑलराऊंडर आयकॉन खेळाडू आहे समोर धीरज. अतिशय सुंदर असे 3 दिवस झाले आपले सामने चालू झालेले आहेत. या सामन्यासाठी आपल्याला बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलेले. दरम्यान समोरच्या दिशेने जोरदार तटवलेला चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. या टुर्नामेंटसाठी आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभलेले अनिल कोचळे साहेब, ठाणे शहर पोलीस, तसेच राहुल वानखेडे, पुजारी मांढरदेव, श्री मंगेश मांढरे गायत्री हॉटेलचे मालक, अक्षय मांढरे AK स्पोर्ट्स, समीर मुजावर सॉफ्टवेअर इंजिनियर, दीपक सपकाळ मुंबई पोलीस, पुणे पोलीस आणि अशा इतर अनेक जण आहेत ज्यांचं आपल्याला या टुर्नामेंटला सहकार्य लाभलेले. पुन्हा एकदा ऑफसाईडला तटवलेला चेंडू, झेल होऊ शकत नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. सुंदर अशी फलंदाजी उमेश कडून आपण पाहतोय. धावसंख्येत भर घालतोय. किती झालं? धावसंख्या जाऊन पोहोचले ती 20 या आकड्यावर. दुसरं षटक चालू. धीरजाचा चेंडू सामना करेल तो उमेश. सुंदर असा चेंडू, सन्मान देण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता चेंडूला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. पुन्हा एकदा ऑफसाईडला जोरदार तटवलेला चेंडू, झेल घेण्याचा प्रयत्न, थोडस खराब क्षेत्ररक्षण, याचा नक्कीच फायदा होईल. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय. उमेशच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. 1-24. अजूनही दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा उंच तटवण्याचा प्रयत्न केला होता. झेलबाद होऊ शकतो आणि सुंदर झेल टिपलेला आहे. उमेशच्या स्वरूपातील मोठा धक्का वस्ताद 11 संघाला. उमेशाची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे तो लखन. अजूनही दुसरं षटक चालू. धीरजाचा सामना करेल तो लखन. सुंदर असा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटतं सुंदर चेंडू टाकला होता. थोडस खराब क्षेत्ररक्षण.
चेंडू सीमारेषेच्या जवळ जाऊन अडवला जातोय आणि थ्रो केला जातोय. पंच धावांकडे लक्ष द्यायचंय. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण. आता एक शॉर्ट रन आहे. किती धावा धावून काढलेत पंच? 3. सुंदर चेंडू टाकला होता. झेल देण्यास भाग पाडलं होतं लखन याला. अतिशय सुंदर प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा. दोन रन शॉर्ट आहेत, त्याच्यामुळे आता दोनच धावा पंच. 2च ना? ओके. 4 धावा धावून काढल्या होत्या, परंतु त्यातील 2 धावा या शॉर्ट रन झालेल्या आहेत. 2 धावांचं नक्कीच नुकसान सहन करावं लागेल. किती झालं? 26. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावर. 1 बाद 26. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट केलं होतं. 4 धावा धावून काढल्या होत्या, त्यातील 2 धावा या शॉर्ट धावा घोषित केलेल्या आहेत पंचांनी. षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 26 या आकड्यावर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचं तिसरं षटक घेऊन आलेले ते समीर मुजावर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना 2 षटक 26 धावा 1 खेळाडू बाद. नक्कीच यामध्ये जयेश सारख्या खेळाडूचा सोपा झेल सुटलेला आहे. पाहूया आपल्या जीवदानाचा फायदा जयेश घेतो की नाही. सामना करेल तो समीर यांचा. समीरचा चेंडू, सामना करेल तो जयेश. लेग साइडच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, वाईड चेंडूचं नक्कीच अवांतर धाव मिळेल. राजगुरू कोचे सर यांचं स्वागत आहे. बॅट खालचा चेंडू खोदून काढलेला आहे. 1 धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खराब पैकी नक्कीच 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. काय असं धावा रोखण्याचा नक्कीच प्रयत्न होईल या षटकामध्ये. समीर याचा चेंडू, सामना करेल तो जयेश. उंच तोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू पुन्हा एकदा उंच जातोय. सीमारेषे पार षटकार. नक्कीच हा जीवदानाचा फायदा म्हणावा लागेल. 6 धावांच्या स्वरूपात. सुंदर चेंडू, कोणतीही धाव नाही. जोरदार अपील. पंचांवर कोणताही परिणाम नाही. पंचांनी अजून पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद दिलेला आहे.
पंच निर्णय देतील. पंच आपला निर्णय कळवतील. खेळाडूंनी आपापल्या जागेवर जा कृपया. फेअर प्ले अवॉर्ड मधले पॉइंट कमी होतील नाहीतर. अमोल गाडवे बाहेर अमोल गाडवे बाहेर बाहेर. 35 धावा झालेल्या आहेत. 35. पठार प्रीमियर लीग पर्व 4 चालू आहे. अतिशय सुंदर सामने चालू आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या लीग साठी आपल्याला खूप चांगल्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. श्री अविनाश गाडवे माननीय सरपंच बोपर्डी, पिंटू शेठ पवार VR19 कॅपिटल लिमिटेड, तसेच श्री प्रनिल गाडवे ॲडव्होकेट बोपर्डी, तसेच सौ अपर्णा श्रीरंग गाडवे ॲडव्होकेट बोपर्डी, अशा खूप चांगल्या लोकांचं आपल्याला या लीगला सहकार्य लाभलेलं आहे. त्या सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. सामना चालू होतोय. समीराचा चेंडू फुलटो स्वरूपाचा चेंडू जोरदार पटवलेला आहे. थोडंसं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्येत भर. अतिशय सुंदर असा चौकार. तिसरं षटक चालू. 39 धावसंख्या. उंच मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे. फलंदाज निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तसेच या लीगला सहकार्य लाभलेले श्री शंकर दौलती मांढरे मान्य माजी उपसरपंच मांढरदेव, तसेच श्री चंद्रकांत नामदेव मांढरे विश्वस्त मांढरदेव देवस्थान मांढरदेव, श्री सागर मांढरे मांढरे सरकार उद्योग समूह, तसेच श्री शंकर नामदेव मांढरे यांच्याकडून आपल्याला जे केबल कनेक्शन मिळालेले आहे. असे एक ना अनेक खूप मोठ्या चांगल्या लोकांनी आपल्याला या लीगला सहकार्य केलेले आहे. नक्कीच सर्वांचे खूप मनापासून आभार. पंच सामना चालू करायचा आहे. तीन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या आकड्यावर. पाहूया शेवटचा निर्णायक षटक घेऊन कोण येतंय. बापू जगदाळेने आता 4 मारला तर माझ्याकडनं 301 आणि 6 मारला तर 500. योगेश जगदाळे. बापू जगदाळे यांनी या षटकामध्ये षटकार आणि 4 मारला तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. शेवटचं षटक घेऊन आले ते शशी सर. सामना करतील ते लखन. सामना चालू करायचा आहे. ऑफसाईडला मारलेला चेंडू झेल सुटलेला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण करतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावर. शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न बीट झालेले आहेत. फिरकीची जादू दाखवताना शशी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. निर्णायक षटक चालू आहे. नक्कीच हाणामारीचं षटक आहे. शशी यार काय बॉलिंग आहे.
नक्कीच कोचे सरांचा सपोर्टर आहे शशीला. पुन्हा एकदा पुढे येऊन उंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल टिपलेला आहे आपल्याच गोलंदाजीवर शशी सर यांनी. शशी सर सेलिब्रेशन आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडे. या 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 याच कमन कमन सर, प्लीज प्लीज. रिप्ले रिप्ले ऍक्शन रिप्ले. शशीला या विकेट घेतली, हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे इथं डायरेक्ट विनोद मांढरे यांच्याकडून. नक्कीच सर, शशी सर यांनी हॅट्रिक घेतली तर विनोद मांढरे यांच्याकडून 5,001 रुपयाचं रोख पारितोषिक लागलेले शशी कोचळे यांना. पाहूया आपली गोलंदाजीची कमाल दाखवतायत की नाही. बक्षीस जमा झालेलं आहे शशी सर यांच्यासाठी अगोदरच. बाबू थर्ड प्लेस नाही का? लेग साइडला तटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षणाचा नक्कीच फायदा. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. जिथे एकही धाव नव्हती अशा ठिकाणी 2 धावा दिलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल शिवतेज बॉईज कडून. धावसंख्येत भर रणजित यांच्या बॅट मधून निघालेल्या आहे 2 धावा. हॅट्रिकचा चान्स हुकलेला आहे, बक्षीसही हुकलेलं आहे शशी कोचळे यांचं. शशी यांचा पुढील चेंडू सामना करेल तो रणजित, उपसरपंच बोपर्डी गावचे. लेग साइडला जोरदार तटवलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव पूर्ण, तिसरा धावेचा नक्कीच प्रयत्न. 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बापू जगदाळे यांनी 4 किंवा 6 मारला तर त्यांना 501 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे ऍडव्होकेट प्रणिल गाडवे यांच्याकडून. त्यावेळेस शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील ते बापू जगदाळे. षटकार चौकार. उंच मारलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि पंच धावा किती घ्यायच्या, 2 की 3? धावची दिलेला आहे. आता पंच एकच धाव ना, 1 धाव. ओके. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावर. शिवतेज बॉईज यांना जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे त्यांना 12 धावांची गरज. वस्ताद 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे. शशी कोचळे आपलं बक्षीस घेऊन जायचं. अरे प्लीज, तुला बक्षीस आलंय. चला पंच, सामना लवकर सुरू करा. पंच कृपया सामना लवकर सुरू करा. जितेंद्र कोचळे, वेरूळ जायचं काय झालं? पंच
झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल आणि पुढील समालोचन करण्यासाठी भरत मांढरे आपल्याला विनंती की आपण समालोचन करावं. वस्ताद 11 संघाला जिंकण्यासाठी नक्कीच 48 धावांची गरज. सामना लवकर चालू करायचा आहे. पंच वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले ते उमेश वनरसे सर यांचा सामना करेल तो स्ट्राईकला असेल तो धीरज, नॉन स्ट्राईकला असेल तो राज. नक्कीच दोघेही धुवाधार फलंदाज, तितकेच उत्कृष्ट गोलंदाज. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु पंचांवर याचा कोणताही परिणाम नाही. सुंदर असा चेंडू टाकला होता. गोंधळ करायचा नाहीये, पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. आऊट दिलेला आहे, खेळाडू बाद दिलेला आहे, झेल टिपलेला आहे. सुंदर यष्टीच्या पाठीमागे पहिला चेंडू, अतिशय अटीतटीचा सामना. महत्वाच्या सामन्यामध्ये खूप मोठा धक्का धीराच्या स्वरूपात. धीरजची जागा भरून काढण्यासाठी गेलेले ते समीर मुजावर. नक्कीच अटीतटीच्या सामन्यामध्ये आपल्याला अपेक्षा असतात धुवाधार फलंदाजीची, उत्कृष्ट गोलंदाजीची. पहिल्या चेंडूवर खूप मोठा धक्का दिलेला आहे शिवतेज बॉईज याला, धीरजच्या स्वरूपातील मोठा धक्का. सुंदर असं आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, धावचीत झालेला आहे फलंदाज समीर मुजावर. थोडस धावताना सफल झाला होता फलंदाज. सुंदर अशी फेकी, सलग 2 चेंडू मध्ये 2 मोठे फलंदाज बाद केलेले आहेत उमेश यांनी. आणि आता समीर मुजावर यांची जागा भरून काढण्यासाठी गेलेले ते शशी कोचळे सर. स्ट्राईकला असेल तो राज, नॉन स्ट्राईकला असेल तो शशी. नक्कीच मैदानात जाताना चांगला वॉर्मअप करून गेलेले संघासाठी धावा ठोकण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आणि सुंदर असा चेंडू, यष्टीच्या जवळून गेलेला चेंडू, नक्कीच हॅट्रिक झाली असती. उंच तटवण्याचा प्रयत्न केला होता शशी याने, परंतु बीट झालेल्या निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पहिल्या षटकातील 3 चेंडू संपलेले आहेत, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, अतिशय चांगला
टर्न केलेला आपली फिरकीची जादू दाखवताना उमेश स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू शशीला काहीसा समजलेला नाहीये. सलग 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे चेंडू संघाला जिंकण्यासाठी नक्कीच 48 धावांची गरज. पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावर अद्याप कोणतीही धाव आलेली नाहीये. उमेशाचा पुढील चेंडू सामना करेल तो शशी. लेग साइडला थर्ड मॅनच्या दिशेने टोललेला चेंडू जातोय सीमारेषेकडे. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. या चौकाराने वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं उघडतोय तो शशी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. 2 बाद 4. पहिल्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं उमेशाने. अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये एवढी चांगली गोलंदाजी करणं सोपं नसतं. 5 चेंडू 2 मोठे फलंदाज बाद आणि धावसंख्या आहे ती 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल तो शशी. पुन्हा एकदा सेम चेंडू सेम दिशेला टोललेला चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. सलग दुसरा चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 2 फलंदाज बाद. अजूनही 18 चेंडूंमध्ये शिवतेज बॉयला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. क्रेझी लाईन संघातील सर्व खेळाडू आपण पॅव्हिलियनच्या शेजारी यायचंय. क्रेझी लायन्स या संघातील सर्व खेळाडू आपण कुठे असाल त्यांनी पॅव्हिलियनच्या बाजूला जमा व्हायचंय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेला तो जयेश. जयेशही काहीसा फिरकीची कमाल दाखवतो तो जयेश. ऑलराऊंडर असा खेळाडू. सामना करेल तो अनुभवी फलंदाज तडकेबाज फलंदाज राज. जिंकण्यासाठी 18 चेंडू 40 धावा. ब्लॉक होल मधील चेंडू तटवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आणि जाऊन विसावतोय जयेश याच्या हातामध्ये. स्वतःच्याच गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर राज याला बाद केलेले. सुंदर अशी गोलंदाजी वस्ताद 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 फलंदाज बाद आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूमध्ये राज सारखा मोठा फलंदाज बाद. जयेश याचं अतिशय उत्कृष्ट असे षटक. राजाची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे तो निखिल. 17 चेंडू 40 धावांची गरज शिवतेज बॉयज संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक होलमधील चेंडू बीट झालेला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू काहीचा समजला नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 3 फलंदाज बाद. अजूनही जिंकण्यासाठी शिवतेज बॉयज संघाला 16 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. नक्कीच तुफानी फलंदाजी करावी लागेल. डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू स्क्वेअर चेंडू वाईड चेंडू असेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर.
क्रेझी लाईन संघातील सर्व खेळाडू आपण कुठे असाल त्यांनी पॅव्हिलियनच्या बाजूला जमा व्हायचे. जयेशचा पुन्हा एकदा सुंदर चेंडू, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, बाईच्या स्वरूपातील धावून पूर्ण केले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. 3 बाद 10. दुसरा षटक चालू. स्ट्राईकला असेल तो समीर. खोदून काढलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर, सुंदर फेकी दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 आकड्यावर. 3 बाद 12. दुसरं षटक चालू. जयेशचा पुढील चेंडू, सामना करेल तो समीर. उंच मारलेला चेंडू, पाहूया काय होतंय. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. या सेकंड इनिंग मधील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो समीर याच्या बॅट मधून. नक्कीच जिंकायचं असेल तर अशी धुवाधार फलंदाजी करावीच लागेल. पुन्हा एकदा सेम चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतोय तो समीर. सुंदर अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो समीर. झेल टिपण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. जितेंद्र कोचळे आपल्याला एक महत्वाचा फोन आलेला आहे. जितेंद्र कोचळे आपल्यासाठी एक महत्वाचा कॉल आलेला आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आलेला तो ज्ञानेश्वर उर्फ माऊली. शिवतेजबाई संघाला जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे वस्ताद 11 संघाने. 3 मोठे फलंदाज बाद केलेले आहेत 20 धावांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. माऊली याचा सामना करेल तो निखिल. उजवीच्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 26 धावांची गरज. माऊल्याचा सामना करेल तो समीर. शशी. उंच मारलेला चेंडू, झेल टिपण्याचा प्रयत्न आणि झेल टिपला जातोय. आणि एक वादळ. फलंदाजीसाठी आलाय. ओ हो, पहिला चेंडू आणि बाहेर.
सूरज वानखेडे याच्या बॅटमधून आपण पाहिलेला खणखणीत षटकार, लांबच लांब षटकार. अजूनही सामना चालू आहे, ऑन आहे. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. आपल्या पहिल्याच चेंडूवर आलेल्या षटकारानं खातं खोललेले सूरज याने. माऊलीचा पुढील चेंडू असेल तो सूरज साठी. पुन्हा एकदा ऑफसाईडला जोरदार तटवलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. तिसरं षटक चालू. झेल टिपण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. एवढ्या जवळून झेल टिपणं सोपं नसतं. जोरदार मारलेला चेंडू, एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 18 धावा. बीट झालेला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी माऊलीची. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी माऊलीची. कमबॅक केलेलं आहे. समोर जोरदार फटकवलेला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण. वस्ताद 11 संघाकडून नक्कीच त्याचा फटका बसतोय 4 धावांच्या स्वरूपात. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा गेलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी चाललेली आहे. आता समीकरण असेल ते 6 चेंडूंमध्ये 14 धावा. पाहूया निर्णायक षटक घेऊन कोण येते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावर. 6 चेंडू 14 धावांचं समीकरण. सूरज याच्या बॅटमधून नक्कीच एक खणखणीत षटकार आणि एक चौकार आलेला आहे आणि अजूनही त्याने सामना जिवंत ठेवलेला आहे. मोठमोठे फलंदाज नक्कीच लवकर तंबूत परतले, परंतु अजूनही मैदानामध्ये नक्कीच खेळ जिवंत राहिलेला आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन आलेला तो लखन. स्ट्राईकला असेल तो निखिल. नॉन स्ट्राईक दोघेही मित्र लखन आणि निखिल. खोदून काढलेला चेंडू. नक्कीच 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण जाऊन पोहोचले ते 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा सुंदर असं स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव धावून पूर्ण केलेले. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण काहीसं पुढे सरकताना 4 चेंडू 10 धावा. सुंदर गोलंदाजी करतोय तो लखन. नक्कीच ब्लॉक होलचे चेंडू खोदून काढणं एवढं सोपं नसतं. उंच तडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बीट झालेला आहे. पवार रणजित गाडवे यांनी अतिशय सुंदर झेल टिपलेला आहे. निखिलच्या स्वरूपातील खूप मोठा धक्का शिवतेज बॉईज संघाला. जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडूंमध्ये
10 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लखन याची. नक्कीच मोठा फलंदाज बाद केलेला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी वस्ताद 11 संघाकडून लखन याची. एक मोठा खेळाडू बाद केलेला आहे निखिलच्या स्वरूपातील. तीन चेंडू 10 धावा. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. सुंदर फलंदाजी. धावसंख्या वाढते. समीकरण बदलते. 2 चेंडू 9 धावा. नक्कीच एक षटकार आणि एका चौकाराची गरज असेल शिवतेज बॉईज संघाला. अजूनही सामना कुठेही झुकू शकतो. पाहूया हा नक्कीच निर्णायक चेंडू असेल. निर्धार स्वरूपाचा चेंडू. सामना जवळजवळ वस्ताद 11 संघाच्या बाजूने झुकलेला, परंतु अजून काही होऊ शकतं. अवांतर धावा जाऊ शकतात. 1 चेंडू 9 धावा. नक्कीच हा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहील. आणि हा सामना वस्ताद 11 संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. आता गेली 4 दिवस ज्या क्षणाची आपण सर्व प्रेक्षक वाट पाहत होतो तो अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे.